नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर स्वागत करते तुमचं गार्डन गप्पाच्या आपल्या या नवीन एपिसोडमध्ये। आजचाही भाग काहीसा वेगळा आहे। तुम्हाला दिसत असेल इतक्या छान अशा मी फुलांनी भरलेल्या गार्डनमध्ये उभी आहे। तर आपण बघणारच आहोत हे गार्डन कोणाचं आहे, पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणे थोड्याशा टिप्स देते आहे। आपण जेव्हा आता पावसाळा सुरू होईल तर आपल्याला भरपूर प्रमाणात झाड लावायचे आहेत आणि कोणते झाड लावायचे हे नेक्स्ट टाइम सांगेन। पण सध्या आपल्याला जेवढे तुम्हाला शक्य होईल ना, मग ते सामाजिक वनीकरण असो, घरात असो, भरपूर संख्येने झाड लावा। जितके झाड लावाल तेवढं अकोल्यासाठी कमीच आहे। आणि दुसरं हे की गाडीच्या खाली जेव्हा गाड्या मोठ्या मोठ्या 4 व्हीलर्स म्हणते मी, ह्या आता जेव्हा तुम्ही सुरू कराल तर बऱ्याचदा उन्हासाठी म्हणजे सावली मिळावी म्हणून अनेक मुके जनावर त्याखाली बसलेले तुम्हाला आढळतात। तर कृपया गाडी सुरू करण्याआधी वाकून नक्की बघा की कोणतं जनावर त्याच्या खाली नाही ना। याच विचारांसह गार्डन गप्पाचा एपिसोड सुरू करूया। दाखवते कुणाकडे आलोय आणि कुणाबरोबर गप्पा मारणार आहे। तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे की कोणताही कार्यक्रम मला एकट्याने केलं तर मला असं वाटतं तुम्ही बोर व्हाल मलाच एकटीला बघून। तर चला, आज माझ्याबरोबर हा एपिसोड कोण कंडक्ट करणार भेटवते तुम्हाला। भेटा कविताताई पोहरे यांना। कविता, खूप खूप स्वागत आहे तुझं गार्डन गप्पामध्ये आणि आपल्या बरोबर पहिल्यांदाच गार्डन गप्पामध्ये या आल्यात। कसं वाटतं येऊन? खूपच छान वाटतंय। ऍक्च्युली हे दोन्ही गार्डन आणि गप्पा माझ्या एकदम आवडतीचे विषय आहे, म्हणून मला खूप छान वाटतंय की छान गार्डन पण बघायला मिळेल आणि गार्डन विषयी पण गप्पा मारायला मिळेल। म्हणून आम्ही क्लबच तसं केलाय, गार्डनही पाहिजे आणि गप्पाही खूप पाहिजे। तर चला मंडळी, आज आपण कुणाकडे आलोय हेच तुम्हाला सांगते। भेटा डॉक्टर गजानन मालोकार यांना आणि ह्या मॅडम आहेत। दोघांचंही खूप खूप स्वागत आहे आपल्या गार्डन गप्पामध्ये। तर आम्ही गार्डनिंगचा तर तुमचा शौक मागे पाहतोय दोघांचाही। गार्डनिंग व्यतिरिक्त काय करता आपण? गार्डनिंग व्यतिरिक्त मी प्राध्यापक होतो। अच्छा। त्याच्यामुळे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मी शिकवलं। अजूनही आता रिटायर 34 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालो, पण अजूनही मी सीताबाई आर्ट्स कॉलेजला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जातो। इंजिनिअरिंग कॉलेजला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जातो। कोणता विषय? इंग्लिश विषय माझा। आणि त्या व्यतिरिक्त मला फिरायची आवड आहे, विशेषतः ट्रेकिंगची आवड आहे। आताच मी नुकतंच ऑलीला जाऊन स्कीइंग करून आलो। शिकून आले दादा। मागच्या वर्षी 12,500 फुटांवरचं ते केदारकंठा म्हणून हिमालयन समिट होतं, ते करून आलो। आता काश्मीरला जाणार आहे, त्याच्यानंतर सारपास ट्रेक आहे तिथं जाणार आहे। म्हणजे जवळपास सगळे ट्रेकिंग चालूच असतं। आणि ताई, आपण काय तुमचा असा बाकी छंद काय आहे? मला म्हणजे घर स्वच्छ ठेवणे, व्यवस्थित ठेवणे आणि दादा गेल्यानंतर हे पूर्ण गार्डनची निगा राखणे, मध्ये गार्डन सांभाळ। अच्छा, हेही खूप मोठं काम आहे ना? अच्छा काका, आपण किती वर्षांची मेहनत आहे हे गार्डन तुमचं उभं राहिलंय, ते किती वर्षांची मेहनत? तसा हा माझा जो बगीचा आहे तर हा जवळपास 20-25 वर्ष जुना आहे। याच्यामध्ये तिकडचा जो मोठा भाग दिसतो ना तुम्हाला, तर ते सगळे झाडं जुने आहेत, 15-20 वर्षापूर्वी। अच्छा, फळझाड आहेत ते। पण हा इकडचा जो आहे गार्डन, ते हे मी कंपाऊंड वॉल नवीन बांधली आणि ह्या 3 स्टेपच्या कॅऱ्या केल्या, तर त्याच्यामुळे हे एवढं 2 वर्षाचं आहे। बाकी माझा बगीचा 25 वर्षापूर्वी। आणि प्रामुख्याने कोणते झाड तुम्ही जास्त? तर मला जास्त फुलझाडांची जास्त आवड आहे, त्याच्यामुळे फुलझाडं भरपूर आहेत। त्या व्यतिरिक्त फळझाडं आहेत। अकोल्यात इतके जास्त कोणाच्या गार्डन मध्ये फुलझाड मी पहिल्यांदाच बघते। म्हणजे गुलाब 20-25 प्रकारचे गुलाब आहेत। सगळ्याच फुलझाडं बहुतेक सगळेच आहेत। फळझाड आहेत, शिवाय कमळ आहेत, हँगिंग आहेत, म्हणजे सर्वच प्रकारचे झाडं आहेत। एक तर जागा भरपूर आहे, त्याच्यामुळे जवळपास सगळ्याच प्रकारचे झाडं तुम्हाला सापडतील। दादा, इतकं सुंदर गार्डन आहे, तर ह्याच्यावर प्लांट प्रॉब्लेम्सही येतच असतील। असं कोणता आहे का की जो नेहमी पाहायला मिळाला? माझ्याकडे प्लांट प्रॉब्लेम मध्ये इथं व्हाईट अँड्स आहेत। अच्छा। उधळी आहे ती। त्या उधळीचं एक चांगलं आहे की ती जिवंत झाडाला लागत नाही, ती फक्त मेलेल्या झाडाला लागते। पण काय होतं, एखाद्या वेळेस एखादं मूळ वगैरे सडतं आणि मग त्याला जर ती लागली तर मग ते झाड खातात। तर माझे लिंबाचं झाड, माझं चिक्कूचं झाड असे उधळीनं खाल्लेलं आहे। अच्छा। आणि त्याला काही इलाज नाही उधळीला, कारण त्याची ती मदर जी असते ती जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत ह्या किती मारल्या तरी त्याला काही नाही, कारण ती क्वीन जोपर्यंत असते ती, आणि ती एका दिवशी जवळपास 50,000 अंडे देते। बरोबर। त्याच्यामुळे तिचं रिप्रोडक्शन पण त्याचं एक चांगलं आहे की त्या जिवंत झाडाला लागत नाही त्या। आणि बाकी छोटे मोठे रोग इथं चालूच राहते, पण इथं सूर्यप्रकाश भरपूर असल्यामुळे तो तेवढा प्रॉब्लेम नाही आहे। आणि काळजी घेतच असतो मी, माझं लक्ष असतंच त्याच्यामुळे तेवढं काय।
आता दुसरा प्रश्न ताई तुम्हाला विचारते. आधी परिचय द्या तुमचा, की आपण कोण आहात. मी ममता मालोकार, शिवाजी कॉलेजला लेक्चररशिप करते. अच्छा. आणि मला तसं गार्डनिंग करण्याकरता वेळ कमीच मिळाला, कारण माझा जॉब अपडाऊनचा असल्यामुळे. पण जेव्हा काही काम पडतं तेव्हा यांना सहकार्य करते मी. हो, जे मगाशी आम्हाला दादा म्हणाले होते की ते बाहेर गावी गेल्यावर सगळी निगा तुमच्याकडेच असते गार्डन, झाडांना पाणी घालणे, देखरेख. बरं ताई, मला हे सांगा की एखाद्या आपल्या या गार्डन मध्ये एखाद्या वस्तूला किंवा झाडाला मनाई आहे असं काही आहे? नाही, असं काही नाहीये. मला म्हणजे कोणी आता फुलं मागायला आलं किंवा एखादं रोप वगैरे मागायला आलं, सहजासहजी जे आपण देऊ शकतो, किंवा अशाची एखादी काडी वगैरे तोडून ते लागत असेल, जसं मॉर्निंग ग्लोरी आहे वगैरे, तर मी देते त्यांना, असं काही नाही. आणि यांचंही काही त्याला हरकत नसते, त्याच्यामुळे आपण. हा, तर कविता आपल्याला भरपूर झाडं नेता येतील आधी, ते नाही म्हणणार नाहीये. नाही, पानाची वेल आहे. हा, अच्छा. मी 150 रुपयाची विकत आणली. पण याचा काय आहे, आता जिथं ती जमिनीला टाकते तिथं मूळ फुटते आणि त्याचा तुकडा लागतो. त्याच्यामुळे मी तो कोणालाही, ज्याला असेल त्याला पाहिजे त्याला तो घेऊन जा. कारण शेवटी निसर्ग कशासाठी, निसर्ग लोकांना देतो. बरोबर. आपण तेवढं जर निसर्गापासून नाही शिकलो तर मग काय शिकलो. बरोबर. तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये कोणत्या प्रकारची माती वापरतात? आता हे गार्डन एवढं मोठं आहे ना, तर अगदी सुरुवातीला जेव्हा मी रेनोव्हेशन केलं याचं आता 2 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस 1 ट्रक गाळाची माती बोलावली होती. आणि आमचं शेत आहे, तिथून 1 ट्रक शेणखत बोलावलं होतं. आणि असं ते दोन्ही मिक्स करून टाकलं, गाळाची माती आणि शेणखत. आणि आता त्याच्यामुळे आता फारसं शेणखत द्यायची गरज पडत नाही. आणि अधूनमधून DAP क्वचितच वापरतो मी, नाही तर बाकी कंपोस्ट आहे, गांडूळ खत आहे, शेतखत आहे. आणि मी आपलं कंपोस्टचं एक युनिट केलेलं आहे घरी, पालापाचोळा सगळा त्याच्यामध्ये टाकतो. तर त्याच्यामधलं तयार झालेलं खत टाकत असतो. पण मी इथे बघते की काकांना खूप आवड आहे इथे. नाही, मिसेसला काय, ती जॉब करते, तिला फार सगळं नसतो. आणि तिचा अकोटला अपडाऊनचा जॉब असल्यामुळे त्यावेळेस वेळच नव्हता. पण मी जेव्हा केव्हा बाहेर फिरायला जातो वगैरे, मला फिरायची आवड आहे, तर तेव्हा ती सगळ्या बगीचा तीच सांभाळते, पाणी देणं वगैरे. आणि ज्यांना आवड असते ते नेहमी दुसऱ्यांकडे जाऊन खूप छान छान असे झाडं बघत असतात आणि फांदी घ्यायची. तर तुम्हाला ते आवड आहे? हा, बिलकुल बिलकुल. मी कोणाकडे गेलो तर काही ना काही घेतो, त्यांनी नाही दिली तर चोरून घेतो बऱ्याच ठिकाणी. आणि माझ्याकडे कोणी आलं तर त्यांना निश्चितच देत असतो मी काही ना काही. अच्छा, तुमच्याकडे आल्यावर देत नाही? देतो, निश्चित देतो. कारण शेवटी निसर्गाने वाट्यासाठी दिलेला आहे ना. बरोबर. मी पण आलंय की म्हणजे आपल्या घरचं जसं झाड वाटतं तर त्यांच्या घरी पण वाढतं. आणि आता इतक्या वर्षाच्या अनुभवाने साधारणतः माहित असतं कशाचं काय जगतं. त्याच्यामुळे कोणाकडे गेलं तर ते घेऊन यायचं. पिकवीत गेलो तर तिथं कोणतं फांदीचं लागते, कोणाला रूट. एकदा तर त्या आपल्या पेट्रोल पंप जवळ ते जे नर्सरीवाले आहेत त्यांच्याकडे ह्या पिवळ्या रंगाची 10 वाजी त्यावेळेस माझ्याकडे नव्हती, तर त्याला विचारलं, तो 250 रुपये म्हणाला. त्याचा पाचीपात्याची कुठलीही कळी लागते. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, मी त्याची एक कडी तोडून घेतली. नंतर ती एवढी प्रपोगेट झाली. म्हणजे खरी आवड आहे. दादा, आपण जे इथे उभे आहोत, ही अरेंजमेंट कशाची आहे? हे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे. अच्छा. आणि हे एका वर्षी अकोल्याला खूप मोठा दुष्काळ पडला होता. मला वाटतं 2004-5 साली 15 दिवसांनी पाणी यायचं त्यावेळेस. तर त्या वर्षी मी करून घेतलं. तुम्ही जर हे पाहिलं तर हा सगळा स्लोप इकडनं काढलेला आहे. बर. आणि तो स्लोप इकडनं आहे, म्हणजे सगळं बगीच्यामधलं पाणी, गच्चीचं सगळं पाणी इथं येतं. आणि हे 10 फूट पहिले खोदून घेतलं, याला ओपन रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात. तर 10 फुटात खाली मोठमोठ्या फाड्या, त्याच्यानंतर नदीचे गोलगोटे, त्याच्यानंतर जाडी गिट्टी, त्याच्यानंतर बारकी गिट्टी, नंतर रुळी, आणि सर्वात शेवटी ही फाईन सँड. तर याचं एक आहे की हे दरवर्षी 1-2 पाऊस गेल्यानंतर वरचा लेअर काढावा लागतो 6 इंचाचा, तो धुवून परत टाकावा लागतो वाळूचा. आणि हे जर समजा आपण ही फाईन सँड इथं नाही ठेवली तर धूळ वगैरे सगळं आत जाऊन आपण जो पोरस एरिया क्रिएट केला तो ब्लॉक होतो. म्हणून खाली माती जाऊ नये म्हणून वर हा फाईन एरियाचा. आणि तशी ही माती आपल्याला बगीच्यामध्ये कामात येते. आपल्याला कुंड्यांमध्ये त्याच्यातलीच वापरतो तिथे. तर रेन हार्वेस्टिंग करत जा. इथे एक सोपा ह्यांनी उपाय सांगितलेला आहे आणि कसं केलं हेही डिटेल मध्ये सांगितलंय. हे तुम्ही कंपोस्टिंग केलेलं दिसत आहे मला दादा. हे कसं केलंय, काय आहे यात? या कंपोस्टिंग मध्ये काय असतं की ते आपण जो पालापाचोळा टाकतो याच्यामध्ये आपल्या बगीच्यातला, तर त्याला ऑक्सिजन भेटणं आवश्यक असतं. म्हणून माझं एक जुनं टाकं होतं ते फुटलं होतं. म्हणून त्या वरच्या टाक्याला हे असं एक छिद्र पाडलं, असं छिद्र त्याला खाली पाडलं, आणि मध्ये हा पाईप लावला, आणि पाईपला हे छिद्र आहेत.
आणि हे असं बंद करून ठेवलं जातं. जेव्हा कचरा टाकायचं असलं तेव्हा हे काढायचं, नाहीतर बाकी असं बंद ठेवायचं. म्हणजे त्याला आतून ऑक्सिजन भेटत राहतो. आणि तो पॅक राहिल्यामुळे त्याचा थोडासा जो स्मेल होतो वाईट, तो फारसा बाहेर येत नाही. आणि त्याला अधूनमधून मग जो पालापाचोळा जमा होतो तो टाकत राहायचा. थोडीशी माती, एखाद्या वेळेस शेणखत, राख, अधूनमधून पाणी, आणि थोडासा पेशन्स लागतो त्याला. पेशन्स मेन आहे. पेशन्स मेन आहे त्याला. नाही तर आता केलं ना 8 दिवसांनी 15 दिवसांनी खत तयार झालं. हे साधारणतः किती दिवसांनी तयार त्याला तुम्ही साधारणतः वर्षातून 2दाच काढतो हे. म्हणजे एकदा या दिवाळीच्या वेळेस काढतो, आणि आता हे आतापासून मी पुढच्या जून जुलैला काढायचे. तोपर्यंत ते चांगलं खत झालेलं असेल, नंतर मग ते गाळून घ्यायचं आपलं. हो, नंतर जेव्हा खत होतो तेव्हा त्याचा वासही जातो. वास जातो. नंतर ते खत आपल्या जमिनीवर टाकायचं, एखादा दिवस ते उन्हात सुकू द्यायचं, आणि नंतर मग ते आपल्या गहू गाड्याच्या चाळीनं काढून घ्यायचं. म्हणजे अगदी सोपं आहे, कोणी करू शकतं. आणि करायला पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे एक तर तो रस्त्यावर कचरा जात नाही, आपला ओला कचरा आपल्याच याच्यात राहतो आणि कामात येतो. जाळतातही परत जाळतात मग धूर होतो, वायू प्रदूषण होतं त्याच्यामुळे. हा एक उत्तम पर्याय आहे, तर तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या गार्डन मध्ये सूर्यप्रकाशासाठी काय तुम्ही केलेलं आहे? सूर्यप्रकाश भरपूर मिळतो इथं, कारण पूर्व पश्चिम प्लॉट आहे आणि कॉर्नर आहे, बाजूला घर नाही, आणि महत्वाचं म्हणजे कुठलं अपार्टमेंट नाही. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. आणि उन्हाळ्यामध्ये तर नको तेवढा मिळतो. म्हणून मग ते आता ग्रीन नेट लवकर लावायला लागली. आणि दुसरं म्हणजे की मी जे मोठे झाडं लावले ते पश्चिमेला लावले. अच्छा. आणि समोर शक्यतो मोठं झाड यासाठी लावलं नाही की त्याच्यामुळे मग तो सूर्यप्रकाश आवडतो सकाळचा. मोठ्या झाडांमुळे छोट्या झाडांना सूर्यप्रकाश. आणि पाण्याची काय व्यवस्था आहे? म्हणजे पाण्याची तर तसं बोर आहे आणि आपल्या महानगरपालिकेचं. तर मी याच्यासाठी वरती 3 टाक्या बसवल्यात गच्चीवरती. तर 2 फक्त महानगरपालिकेच्या बसवल्यात आणि 1 बोरची. कारण बोरच्या पाण्याने जमीन थोडीशी खारते, म्हणून मी शक्यतो बोरचं पाणी देत नाही, महानगरपालिकेचं गोडे पाणी. आणि हे प्रत्येक ठिकाणी नळ बसवून घेतलेले आहेत. अच्छा. आणि हे सगळं फक्त महानगरपालिकेच्या याचे नळ आहे. अच्छा, म्हणजे पाईप वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ते सोयीचं जातं. नाही तर लांब पाईप काय होतं, तो गुंडाळा होतो, त्याची आडी पडते, मग परत कंटाळा येतो. म्हणून मग ज्या पॉइंटला पाणी द्यायचं आहे तिथलं असं सुरू केला की तिथल्या तिथं पाणी. बरोबर. हे एक नवीन प्रकारचं झाड आहे दादा. हे कशाचं झाड आहे? हे त्यातला हेलिकोनिया म्हणतात. आपल्या भाषेत त्याला लवबर्ड किंवा सीतीची वेणी सुद्धा म्हणतात. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की हा याचा तुरा जवळ आहे, हा जवळपास 2 फुटापर्यंत जातो. अच्छा. वरचं एक गळत जातं आणि खालचं एक मोकळं होत जातं असं आहे. आणि हे कंदवर्गीय आहे, त्याच्यामुळे चांगलं स्टर्डी आहे. याचे खालून मोठमोठे कंद असतात. फक्त याचा एकच प्रॉब्लेम आहे की हे इतकं वाढतं नंतर, आणि तुमच्या जर जमिनीच्या किंवा छोटी मोठी कॅरी असली तर ती कॅरी सुद्धा फोडतात ते. त्याच्यामुळे ते त्याच्या थोडंसं दूर लावावं लागतं. आणि दिसायला अतिशय सुंदर दिसते. एकदा याचा हा तुरा यायला सुरुवात झाली की जवळपास हा तुरा 2-1 महिने राहतो. कारण तो एक वरचा गळत जातो आणि एक खालचा वाढत जातो असं. आणि याच्यामध्ये 2-3 व्हरायटीज येतात हेलिकोनियामध्ये. अच्छा दादा, तुमच्या गार्डन मध्ये कोणतं झाड असं आहे की खूपच अवघड लागलं म्हणजे तुम्हाला लावायसाठी? तसे तर झाडं अवघड किंवा सोपं हे थोडंसं रिलेटिव्ह आहे. तुम्ही त्या झाडांची काळजी कशी घेता त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. पण मला पेटूनियाची फार आवड आहे, आणि पेटूनिया आपल्याकडे या उन्हात होणं थोडंसं कठीण आहे. तर ते विकत घेतलेले पेटूनिया बहुतेक काही दिवस जगतात आणि नंतर मग ते काय कारणाने कशामुळे मरतात तर ते काही कळत नाही. तुम्ही बिया आणून लावल्या होत्या, काही सक्सेस होतं, काही नाही सक्सेस होत. अच्छा. आता यावर्षी मी पेटूनियाच्या सर्व प्रकारचे रोपं आणले आणि ते बऱ्यापैकी सक्सेस झाले. तर आता यावर्षी मी त्याचे बिया धरून ठेवतोय, आणि पुढच्या वर्षी जर त्या उगवल्या तर मग एक जनरेशन आपल्या वातावरणात. अच्छा, म्हणजे ह्या पेटोनिया मधनं बिया निघतात? हे याचं हे डायन्थस आहे. आणि पेटोनियाच्याही बिया येतात, याच्याही बिया येतात. हे डायन्थस 2 वर्षापूर्वी मी याच्यावरून आणलं होतं, आपल्या अमेझॉनवरूनच बोलावलं होतं. तर हे एकदम सक्सेस झालं, आणि हे मात्र एकदम स्टर्डी झाड आहे, याला काही प्रॉब्लेम येत नाही. अच्छा, म्हणजे मग उन्हाळ्यात जळत नाही? नाही, उन्हाळ्यात नाही जळत. ते जवळपास 2 वर्ष राहते असं म्हटलं तरी चालतं. अच्छा. आता याच्या हे याचे सीड पॉट्स आहेत, आणि याच्यामध्ये ह्या अशा छोट्या छोट्या बिया येतात. अच्छा. आता ह्या निघून गेल्या की ह्या कापायच्या, आणि या दांड्या जरी कापल्यानंतर परत त्याला खालून नवीन शूट येतात. नवीन शूट म्हणजे एक जवळपास 2 वर्ष याचं सर्कल चालू राहतं, आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे राहतात.
पण उन्हाळ्यामध्ये फुलं राहतात काय? फुलं राहतात, पण असं म्हणतात ना की सीझनल असतं हे. आहे सीझनल असते, पण तरी ते 2-1 वर्ष तरी राहतात आणि पूर्ण वर्षभर फुलं आहेत. वर्षभर फुलं. एक त्याचा सीझन, एक बहार येऊन गेला की दुसरा येतो, दुसरा गेला की तिसरा येतो. फक्त त्याची मग त्याची कटिंग करावी लागते. दादा, आपण हे आत्ता जे पाहतोय हे काय आहे? हे कुंड्यांमध्ये काय लावलंय भुस्यामध्ये वगैरे? त्या पलीकडच्या कुंड्या आहेत त्या काला लिली बल्ब आहेत. अच्छा. मी याला गेलो होतो सिक्कीमला. अच्छा. 2 महिन्यापूर्वी. तर त्यावेळेस त्या सिक्कीमवरून ते लिलीचे बल्ब आणले. आणि हे ज्या समोरच्या 10 कुंड्या दिसतात ना, हे ऑर्किड आहेत. अच्छा, हे जे छोटे छोटे आलेले आहेत त्यातले. अच्छा. तर तो ऑर्किडचा प्रयोग सक्सेस होतो की नाही काय माहित. आणि मी जेव्हा त्यांच्याकडून 10 प्रकारचे ऑर्किड घेतले, त्याचे कंद होते. तर त्या मला म्हणाल्या, तिथली लेडी मला म्हणाली की ह्या मातीत सुद्धा लागतात. पण मी जेव्हा युट्यूबवर पाहिलं तर तेव्हा सगळ्याच व्हिडिओवर सांगितलं की ते मातीत जगत नाहीत. त्याला कोळसा, झाडाची साल, आपला दगडाचे विटांचे तुकडे आणि नारळाच्या काथ्यांचे तुकडे असे लागतात. तर ते असे मी, आणि त्याला की नाही खूप असं एरी पाहिजे म्हणून त्याला ते छिद्र काढले असे याच्यामधले ते. अच्छा. तर आता याच्यामधले काही कंद तर जगताना दिसून राहिले. आता काही पाहू आता काय सक्सेस होते की नाही. एक्सपेरिमेंट करणं हे आपल्या हातात आहे. आणि एक गार्डनरचं हेच लक्षण आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही नवीन नवीन एक्सपेरिमेंट याच्यामध्ये हा आता आला, याला शूट आले आणि याला पाणी खूप कमी लागतं. अच्छा. तर असे हे 10 कंद आणले होते मी, 10 रंगाचे वेगवेगळे. त्यांनी जे चित्र दाखवले ते तो खूपच सुंदर होते. त्याच्यामुळे मला तो मोह झाला घ्यायचा. अच्छा. तर आम्ही असं नक्कीच अशी आशा करू की हे छान लागतील आणि आम्हाला बघायला पुढे मिळतील. ह्या बोगनवेली जवळपास सगळ्या प्रकारच्या बोगनवेली आहेत कुंड्यांमध्ये लावलेल्या. अच्छा. हा, हे कुंड्यांमध्ये पण कटिंग करत राहतात का कुंड्यांमध्ये? हो, कुंड्यांमध्ये कटिंग करत राहावं लागतं अधून-मधून. आणि या बोगनवेलींना थोडंसं पाणी कमी लागतं. झाड सोपं आहे, काही लक्ष द्यायला नाही लागत जास्त. सोप्यामध्ये आपलं जसं 10 o'clock ची जी व्हेरायटी आहे, तर ते 10 o'clock मध्ये माझ्याकडे काही अशा एक नवीन व्हेरायटी आहेत, मी तुम्हाला दाखवतो.
10 o'clock 10 वाजी किंवा ऑफिस टाइम ज्याला म्हणतो, चिनी गुलाब म्हणतो आपण. तर हा त्यातलाच प्रकार आहे आणि हा तुम्हाला फारसा आढळणार. हो, मी पहिल्यांदाच बघते. हा एक मोठा आहे बऱ्यापैकी. याच्यात मध्ये 2 शेड आहेत. अच्छा. आणि अजून एक गुलाबी आहे याच्या अशाच मोठा याच्यातलं, त्याचं फुल नाही आहे. हे कधी येतात 10 o'clock? हे 12 महिने येतात, फक्त हे हिवाळ्यामध्ये कमी येतात. हिवाळ्यामध्ये कमी येतात. बाकी आता उन्हाळ्यामध्ये आता अजून परत सुरू होईल. पावसाळ्यात सुरू होतात, ऊन पाहिजे त्याला. आणि याला पाणी कमी लागतं 10 o'clockला. आपण पाणी खूप देतो, त्याच्यामुळे काय होतं, याच्या खालची जी मुळं आहेत ना ती अशी सडतात इथं खाली. जास्त पाणी कमी पाहिजे त्याला. खूपच हिरवागार बगीचा आहे तुमचा. जरी इथे सध्या आपण उन्हात आहोत तरी हे आपण बसलोय, हे खूप छान आहे. हे काय आहे? हा मी एक मेडिटेशन साठी एक ओटा तयार करून घेतला. 7x7चा राऊंड आहे. याच्यावर फ्लोर एक्सरसाइज होतात, मेडिटेशन होते. हिवाळ्यामध्ये वरचे झाडं पक्षी येतात आणि हिवाळ्यामध्ये काय होतं, फार वेळ तुम्ही उन्हात राहू शकत नाही, फार वेळ सावलीत राहू शकत नाही. त्याच्यामुळे इथं काही ऊन आणि काही सावली. तसं दुपारभरही तुम्ही हिवाळ्यामध्ये याच्यावर झोपून राहू शकता. मला वाचायची आवड आहे, ती इथं मी वाचतो. अरे वा, वाचायसाठी मस्त झालं. हिवाळ्यातले आमची जेवण इथं होतात छानपैकी सगळं याच्यातले. आणि एक असा छान, आता सध्या ऊन असल्यामुळे नाही, पण नाही तर हा एक छानपैकी असा. मला मेन वाचायसाठी जे तुम्ही म्हणलं ते आवडलं. छानशी अशी उशी घेऊन बसा. इथं माझी परमनंट व्यवस्था आहे. ते हे टाकून दिलं आणि फडक्याने साफ केलं की इथं झोपता येते, वाचता येते, असं नेहमीसाठी. म्हणजे या बेसिकली गार्डन मध्ये तुम्ही राहू शकतो. तुम्ही तुमच्याकडे माळी आहे की तुम्ही स्वतः करता? नाही, मी स्वतःच करतो. अच्छा. फक्त खूप जेव्हा जास्त शारीरिक श्रमाचे कामं असतात तेव्हा एखादा मजूर बोलावतो. पण माळ्यांचं काय होतं, त्याला आपण साफ जरी करायला सांगितलं ना, गवत काढायला, तर तो गवत सोडून आपले लावलेले झाडं झोपतो, असं होतं बऱ्याच. आणि मग कीटकनाशक वगैरे कोणते टाकतात तुम्ही? कीटकनाशक मी फक्त गुलाबावर वापरतो. अच्छा. ते मोनोक्रोटोफास किंवा मग आंतरप्रवाही. कारण किडीचं कसं असतं की कुठलंही एक कीटकनाशक तुम्ही नेहमी वापरलं की ते कीड त्याला स्वीकारून घेते, म्हणून ते बदलतं ठेवावं लागतं. आणि बाकी मग मी रासायनिक कीटकनाशक वापरत नाही, कारण याच्यामध्ये माझे आपलं किचन गार्डन सुद्धा आहे, तर त्याच्यामध्ये मी शक्यतो आपले निंबोळी अर्क वगैरे वापरतो. पण कीटकनाशकाचा फारसा यासाठी गरज पडत नाही की पाणी देताना मी नेहमीच त्याला असं थोडंसं फोर्सने पाणी, त्याच्यामुळे छोटे मोठे कीड त्याच्यातले निघून जातात. प्रत्येकाला दादा आपलं गार्डन स्पेशल वाटतं. तुम्हाला काय वाटतं की काय खास वैशिष्ट्य फक्त तुमच्या गार्डन मध्ये? ते मला तर माझं संपूर्ण गार्डन स्पेशल वाटतं. म्हणजे लोक घर बांधल्यानंतर उरलेल्या जागेत गार्डनचं नियोजन करतात. मी पहिले गार्डनचं नियोजन केलं आणि त्याच्यानंतर उरलेल्या जागेत घर बांधलं असं म्हटलं तरी चालतं. याचं स्पेशल फीचर म्हणजे एक तर हा इतका मोठा जवळपास 2-2.5 हजार फुटांचा एरिया आहे. आणि हा एरिया ट्युशन एरिया. इथं या जागेला कमर्शियल व्हॅल्यू प्रचंड आहे. आणि कॉर्नर प्लॉट आहे. इथं दुसरा कोणी असता तर हॉस्टेल काढलं असतं, दुकानांची रांग काढली असती, पण मी ही सगळी जागा गार्डनसाठी दिली. आणि स्पेशल फीचर म्हणाल तर हे मी याच 3 स्टेपच्या कॅऱ्या करून घेतलेल्या आहेत. त्याच्यातल्या हे जे तुमचं प्लॅनिंग आहे हे स्पेशल फीचर म्हणूया आपण. पूर्ण याचं लेआउटच जे आहे, आता ह्या 3 स्टेपच्या कॅऱ्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर हा मधला असे 4 राऊंड दिलेले आहेत. त्याच्यानंतर मध्ये हे कमळाचं टाकं घेतलेलं आहे इथं याच्यातलं. याच्यामध्ये असा बेड फुलांचा होतो. आता हे फुलं थोडेसे सुकायला लागली, नाही जर फ्लॉक्स आणि व्हर्बिना अशी याच्यातले. तर तुम्हाला पाहिलं तर हे व्हर्बिनाची पहा 4-5 रंग दिसतील तुम्हाला. हा एक पांढरा रंग आहे, त्याच्यानंतर तो गुलाबी रंग आहे, तो एक वेगळा रंग आहे, आणि हे फ्लॉक्स आहेत. तर याचं बी मी PKV मधून आणलं होतं आणि त्या बियातून टाकले, तर हे चांगले सक्सेस झाले. आता याचं सायकल संपलं, आता ह्याला परत बी आहे. आता हे पुढच्या वर्षी टाकलं तर आता पुढच्या वर्षी परत येतात त्याचे. त्याचं बी आहे. आणि काय होतं की इतके छोटे छोटे रोप हे तसे आपल्याला विकत घ्यायचे म्हटलं तर 50 रुपयाला महाग पडतं. हे आपल्या बियातून आपले तयार झाले की बरं जगतात की नाही जगत त्याची जरा शंका असते ते, कारण ते ग्रीन याच्यातले असतात ते नर्सरी मधले. आणि मग तो थोडासा इकडे लावताना तो शॉक बसतो त्यांना थोडासा वेदरचा वगैरे, त्याच्यामुळे बऱ्याच ते जगत नाही. आता यांचं हे संपलं नाही, ते खूप सुंदर दिसतात हे फ्लॉक्स, आणि याचा असा पूर्ण असा ताटवास होतो. दादा आपल्या सगळ्या दर्शकांना काय सल्ला द्याल की त्यांनी असं गार्डन कसं तयार करावं? कसं असतं, आता प्रत्येकाकडे जागेचा प्रश्नही असतो, आणि अकोल्यात तर जागेचे भाव खूपच महाग आहेत. त्याच्यामुळे अकोल्यामध्ये पद्धत ही आहे की एकूण 1 इंच जागा बांधून काढायची. पण तरीही आपण बाल्कनीमध्ये टेरेस गार्डन करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे निसर्गाशी जुळलेलं राहणं अत्यंत आवश्यक आहे.
1-2 तास तरी दिवसाचा तुम्ही निसर्गासोबत वेळ जर घालवला तर तिथं कसं तुमचं एक शारीरिक श्रम सुद्धा होतात आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं मानसिक जे आहे, तर तुम्ही जेव्हा बगीच्यात काम करत असता तेव्हा तुमच्या मनातले जे काही त्रासदायक विचार आहेत तर ते एक प्रकारे त्याच्यातलं रिन्यू होऊन त्याचं एक विरेचन होऊन जातं. पॉझिटिव्हिटी सायकोथेरपी असते, त्याच्यामुळे शारीरिक कष्ट होतात, वेळ होतो, चांगला वेळ जातो तिथं. आणि केव्हाही निसर्गाशी जुळलेलं केव्हाही चांगलंच आहे त्यातलं, आणि त्याला काही फार लागत नाही. दिवसातून अर्धा तास तुम्ही वेळ आरामशीर देऊ शकता. आणि त्यातला एक महत्वाचा फायदा आहे की तुम्ही अननेसेसरी सर्फिंग जे करत बसता त्याच्या जी तो वेळ याच्यामध्ये स्क्रोलिंगचा वेळ गार्डन मध्ये देऊ शकतो. 2 कुंड्या लावाव्यात. आपल्या किचन मध्ये जागा असेल तर तिथून आजकाल हँगिंगच्या बास्केट खूप चांगल्या मिळतात. शिवाय तुम्हाला पॉटिंग मिक्स सगळं रेडी मिळतं. आणि अकोला गार्डन क्लब आहेच, जर तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असलं तर अकोला गार्डन क्लबचं 50 वर्ष आहे. आणि सध्याचे सगळे पदाधिकारी जे आहेत जसे पल्लवी देवेकर वगैरे आहेत ते अत्यंत कोऑपरेटिव्ह आहेत आणि निसर्गाशी जुळलेले सगळे लोक आहेत. सगळे निसर्गाशी ते बरोबर आहे. तर स्क्रोलिंग बंद करा आणि गार्डन लावणं चालू करा असं काकांनी सांगितलंय. दादा, काकू, तुम्ही एवढे आम्हाला इथे बोलवलं, आमच्याशी गप्पा केल्या गार्डन विषयी, छान माहिती सांगितली आणि एकदम सायंटिफिकली माहिती सांगितली आहे काकांनी आपल्याला, तर त्याच्यासाठी धन्यवाद गार्डन गप्पाकडनं. खरं तर धन्यवाद आम्ही द्यायला पाहिजे. तुम्ही एवढा मुद्दाम वेळ काढून आल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे की अकोल्यामधली जी एक ग्रीन अकोला म्हणून चळवळ तुम्ही चालवत आहात तर ते अतिशय कौतुकास्पद आहे. आणि या निमित्ताने 4 लोकांपर्यंत जातं ते एक चांगलंच आहे. त्याच्याबद्दल खरं तर तुम्हालाच आमच्यातर्फे धन्यवाद. आणि तुम्ही आल्यात, आमच्या गार्डन बघितला, आमचं कौतुक केलं, त्यामुळे आणखीन एनकरेजमेंट आमच्यामध्ये झालेली आहे. आणखीन काही नवीन आम्ही करू शकू का याचा विचार आम्ही पुढे करू. आता माझे रिटायरमेंट आहे, रिटायरमेंट पुढच्या वेळेस ऑर्किड्स उगलेले दिसतील आपल्याला, त्यामध्ये सहभाग घेईल आणि गार्डन मध्ये इन्व्हॉल्व होईल बऱ्यापैकी.